नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये। तर आज आपण जाणार आहोत जेजुरी दर्शन घेण्यासाठी। तर आम्ही निघालेलो आहोत जेजुरीसाठी। खूप दिवस झाले होते की जेजुरीला जायचंय, पण काय टाइम भेटत नव्हता। आज संडे होता आणि संडेला म्हटलं चला जाऊया जेजुरीला। आज मस्त पाऊस पण होता आणि ऊन पडलेलं होतं, मस्त छान असं वातावरण होतं। त्यामुळे म्हटलं चला जाऊनच येऊया आज। रस्त्याने मध्ये निसर्गाचा आनंद घेताना समृद्धीची तब्येत पण आज बरोबर नव्हती, खूप ताप आला होता तिला। तिथे जेजुरीच्या गडावरती पायऱ्या चढताना पण तिला खूप कंटाळा येत होता। अर्ध्या पायऱ्या चढल्यानंतर ती म्हटली मला उचलून घ्या। हा आहे गडाच्या गाभाऱ्यातला परिसर, जिथे भंडारा खोबरं उधळतात भाविक। आणि आज एवढी गर्दी पण नव्हती, नाहीतर संडेला खूप गर्दी असते इथे, पण आज खूप कमी गर्दी होते। हे बघा, श्लोक आणि ते पण भंडारा खोबरं उधळत आहेत गाभाऱ्यामध्ये। आणि आज एवढं नंबर पण नव्हते दर्शन घेण्यासाठी, लाईन मोकळीच होती। हे बाबा कसे चाललेले आहेत समोर, ते पण थकले आणि बसले एका जागेवरती। तर नंबर पण लवकरच लागला आमचा। तुम्ही पण कमेंटमध्ये सांगा मला नक्की की तुम्ही जेजुरीला गेलेला आहात की नाही। आणि हो, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर करा। हे वरती मंदिराच्या तिथून दिसणारा परिसर आहे जेजुरीचा। आणि हे इकडे जे दिसतंय ते तुम्हाला करेचा तलाव आहे। जे पाणी दिसतं ते करेचं म्हणतात। इथे आंघोळ केल्यानंतर सर्व शुद्ध होतं, सर्व पाप धुवून निघते। इथे खाली आमचं दर्शन झालेलं आहे खंडोबाचं। आता आम्ही परत निघालेलो आहोत घराकडे। तुम्ही पण एकदा नक्की जेजुरीला या आणि खंडेरायाचं दर्शन घ्या। रविवार हा खंडेरायाचा विशेष वार आहे, त्यामुळे आले तर संडेला या। चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।